हॅलो. तुमची बॅच तर खूप लकी आहे. तुम्हाला 24/7 डाऊट सॉल्विंग प्लॅटफॉर्म भेटत आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटते आणि जितके पण जे मेन डाऊट आहेत जे आपल्याला वाटतं असं की जी परीक्षा अवघड आहे जी वर्ल्डची दुसरी सगळ्यात टफेस्ट एक्झाम आहे. पण जितक्या प्रमाणात आपले डाऊट सॉल्व्ह होतील ना तितक्या प्रमाणामध्ये आपण अजून सोपं होत जाते आणि पुढे जायला अजून चांगली होत जाते, त्यामुळे अजून खूप चांगली वाटते. दिवस असो की रात्र, स्टडी करायला तर तुम्हाला स्टॉप येणार नाही कधी पण. हे फायदेशीर ठरेल का तुम्हाला नेक्स्ट टॉपर बनण्यासाठी? तुम्हाला काय वाटतंय? ठरू शकतं, हे खूप फायदेशीर ठरू शकते आणि पुढच्या जी ते मेन्स एक्झाममधून तर आणखीन फायदा ठरेल की याच्यातनं बरेचसे असे नामांकितच निघतील. जो फाउंडेशन कोर्स आहे त्याच्यामुळं पण बराच फरक पडला आहे आम्हाला, कारण बेस जो क्लिअर नाही आहे तो बेस क्लिअर झाला आहे, ज्याच्यामुळे पुढच्या सिलेबसमध्ये पण आम्हाला सॉल्विंग करायला खूप सोपं आहे. ब्रिज कोर्समुळं पण आम्हाला खूप फायदा पडला आहे, कारण की जो आम्हाला पोर्शन येत नव्हता, बेसिक क्लिअर नव्हतं, वापस अनेक काही डाऊट होते. JEEसाठी आम्हाला चांगले म्हणजे मार्क्सने वर येण्यासाठी हे ब्रिज कोर्स फायद्यात पडलं. इथले टीचर्स चांगले आहे. डाऊट विचारावर लगेच सांगतात. काही अडचण आली तर ते स्वतःहून म्हणतात की आम्हाला विचारा. आणि तसं काही नाही, तुम्ही जितक्या वेळ नाही समजलं तितक्या वेळ विचारू शकता. ब्रिज कोर्समध्ये आमचे बेसिक चांगल्या प्रकारे क्लिअर होत आहे. उपयोगी आहे ब्रिज कोर्स. या ब्रिज कोर्समुळे आम्हाला आमचे बेसिक क्लिअर होऊन आता पुढच्या 11-12च्या सिलेबसचा आम्हाला पुढच्या पाठांची ओळख करून देत आहे व त्यामुळे आम्हाला हे पुढे फायदेशीर ठरेल.